शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीचा विचार करून उभारण्यात आलेल्या मार्ट जिमखान्याचे लोकार्पण आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी पालकमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला। बघूयात। जे काम करते त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात असा माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावर। तुळजापूरमध्ये हेच आहे। आता तुम्ही काही दिवसांतर त्यात जे काही गुन्हेगार असेल ते पकडले जातील। तुम्ही एवढा लगे काल पकडले गेले ना आज फाशीवर चढवा असं कधी कोणत्याही कायद्यात नाही। ठाणे मुंबईमध्ये आज भाजपच्या जोरदार बैठक आहे आणि स्वबळावर लढण्याची तयारीचे संकेत आहे असं म्हटलं जातं। भाजप म्हणते की आम्ही मोठा बघू आपण। ते मोठा असो छोटा असो आणि हे ज्या निवडणुका येत आहेत ना त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या या बैठका होत आहेत। आज भाजपची होत असेल, उद्या शिवसेनेची होईल, पुन्हा राष्ट्रवादीची होईल, इतर पक्षाची होती। ही निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक पक्ष हा आपली भूमिका वठवत असतो आणि अशा बैठका घेत असतो। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना तुम्ही एक इशारा दिला होता, तो इशारा त्यांनी फारच गांभीर्याने घेतला आणि राज्यपालांकडे त्यांनी चक्क तक्रार केली। जाऊ द्या, तो झाला विषय। मुळामध्ये प्रॉपर्टी कुणाची, बॉम्बा कोण मारतंय असं झालं की जसं काय सरकारला लुटायला लागलं। प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे। आता त्याच्यात भाष्य करणं योग्य नाही। त्यांच्या आखलीचे दिवाळे निघालेले आहेत आणि काही दिवसांतर ते कळेल सुद्धा। मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे म्हणजे आदित्य आणि राज ठाकरेंचा मुलगा आहे, दोघेही कामाला लागलेले आहेत। लागलंच पाहिजे, हरकत नाही ना। निवडणूक आहे हे तर केलंच पाहिजे। आणि हे जे काही उभाटाचे आहेत ना, उद्या जर विक्रोळीचा मतदारसंघ गेला तर कॉर्पोरेशनला तर चान्स, पुढचं जे काही रणनीती आहे त्यांना कॉर्पोरेशनशिवाय काही दिसणार नाही। महाराष्ट्र दिसणार नाही, शेतकरी दिसणार नाही, कामगार दिसणार नाही। मुंबई महानगरपालिका, ठेकेदार आणि पर्सेंटेज हीच यांचं काम करण्याची पद्धत आहे। आजपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू करण्यात आले। वा वा वा, अरे तुम्ही केलेले वादे सांगा रे। काय गाणे बी काय निवडून काढतात ना यांना आता गाणे म्हणणं आणि टाळ्या वाजवणं याशिवाय उद्योग राहिलेला नाही। संजय राऊतांचा एक प्रश्न। संजय राऊत असं म्हणतायत की एकनाथ शिंदे शिवसेनेत पण नाराज होते आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहेत। अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही इलाज नसतो असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला इलाज करायला कोणी सांगितलं? इलाज एकनाथ शिंदे साहेब करतात। अनेक रोगावर त्यांनी इलाज केलेले जे घरात बसले होते त्यांना बाहेर काढायचं काम कोणी केलं? गळ्याचा पट्टा कोणी काढला? तर एकनाथ शिंदे। म्हणून डॉक्टर आमच्याकडे आहेत, फक्त आम्ही मरीज जे आहेत ना त्यांची योग्य वेळेला वाट पाहतो।